नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब सेशनमध्ये. ओके, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी DTE सब्जेक्ट. ओके, DTE दॅट इज डिजिटल टेक्निक. ओके, तर या सब्जेक्टबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ओके, बघा मित्रांनो, हा सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक. ओके, आणि हा सब्जेक्ट कोणकोणत्या ब्रँचला असतो तर बघा, सगळ्यात पहिले तर कम्प्युटर सायन्सला असतो, CO ब्रँच. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर AI ब्रँचला AIML किंवा आर्टिफिशियलच्या सगळ्याच ब्रँच. त्याच्यानंतर मोबाईलसाठी असतो, ॲटोमेशनसाठी असतो. त्याच्यानंतर रोबोटिक्स ॲटोमेशन अँड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अशा खूप साऱ्या ब्रँचला हा सब्जेक्ट असतो. ओके, तर या सब्जेक्टचा कोड आहे 313303. ओके, 313303 हा सब्जेक्टचा कोड आहे आणि याचा फुल फॉर्म आहे डिजिटल टेक्निक. ओके, तर हे JS कत्रेचं बुक आपण घेऊन आलेलो आहोत टेक्नॉलॉजीचं. आपल्याला सिलॅबस बघायचा आज नेमकं या सब्जेक्टमध्ये काय काय आहे ते. ओके, सो फर्स्ट चॅप्टर इज अगेन सिलॅबस कन्सिस्ट ऑफ 5 टॉपिक. ओके, फर्स्ट चॅप्टर इज नंबर सिस्टीम. पहिला टॉपिक नंबर सिस्टीम आहे. दुसरं आहे लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. फोर्थ टॉपिक इज सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. आता इस कॉम्बिनेशन आणि सिक्वेन्शियली हे 2 सर्किट आहेत, दोन्ही पण तुमच्या सिलॅबसला आहेत. आणि फिफ्थ टॉपिक इज डेटा कन्वर्जन अँड मेमरीज. सो देर आर ओनली 5 चॅप्टर्स. ओके, 5 युनिट्स and that 5 units are these are the 5 units. First is number system. तर ह्या नंबर सिस्टीममध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे तर बेसिक नंबर सिस्टीम, जसं डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम आणि त्याचं इंटर कन्वर्जन. तर C लँग्वेजमध्ये तुम्ही बरेच ब्रँचवाले शिकले असताल, जसे की कम्प्युटरवाले शिकले, AIML वाले शिकले, इलेक्ट्रॉनिक्सवाले शिकले. कम्प्युटर म्हणजे C लँग्वेजमध्ये तुमचं हे नंबर सिस्टीम आहे, बायनरी टू डेसिमल टू हेक्साडेसिमल वगैरे वगैरे. ह्या नंबर सिस्टीम तुम्ही हे नंबर सिस्टीम थोडक्यात तुम्हाला माहिती आहे. तर इथं तुम्हाला थोडं डिटेल बघायचं आहे. 1s कम्प्लिमेंट काय, 2s कम्प्लिमेंट काय, त्याचं कन्वर्जन काय, हे आपल्याला इथं थोडं डिटेलमध्ये बघायचं. ओके, त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे तुमचा लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा. तर लॉजिक गेट कोणकोणते तर बेसिक गेट 3 आहेत. कोणते? अँड गेट, ऑर गेट आणि नॉर गेट. युनिव्हर्सल गेट कोणते तर नॅन्ड गेट आणि नॉर गेट, हे युनिव्हर्सल गेट. त्याच्यानंतर अजून काय परत स्पेशल गेट कोणते तर XOR XNOR गेट. तर हे सगळे लॉजिक गेट्स आहेत, ते आपण बघणार आहेत. आणि त्याच्यानंतर बुलियन अल्जेब्रा ते सुद्धा बघणार आहेत. तर याच्यामध्ये अजून काय तर बफर सर्किटरी बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर डी मॉर्गन थिरम हे सुद्धा बघणार आहेत. ओके, तर एवढं हे सेकंड टॉपिकमध्ये. तर पहिल्या टॉपिकमध्ये नंबर सिस्टीम, दुसऱ्या टॉपिकमध्ये गेट. आणि गेटमध्ये
परत ॲडव्हान्समध्ये काय तुमचं पॉवर डिसिपेशन आहे, नॉईस मार्जिन आहे, त्याच्यानंतर TTL लॉजिक, CMOS आहे, लॉजिकल फॅमिलीचं बऱ्याच गोष्टी आपण इथं शिकायच्या, बुलियन अल्जेब्राच शिकायचा आहे थोडक्यात. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला सेकंड टॉपिकमध्ये आहेत. त्याच्यानंतर आता बघा, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आणि सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. तर हे दोन्ही डिजिटल सर्किटरी आहे. तर दोन टाईपचे डिजिटल सर्किट असतात. एक कॉम्बिनेशनल असतं आहे, ते जे कंबाईन करतात. ओके, तिथं आपल्याला के-मॅप टेक्निक शिकायची. त्याच्यानंतर तिथं बुलियन एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे ते शिकायचं आपल्याला. ॲडर, सबस्ट्रॅक्टर, मल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायच्या. ओके, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटमध्ये अतिशय सोपा पार्ट आहेत. त्याच्यानंतर सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट, तर हा एक टॉपिक आहे आपल्याला. याच्यामध्ये फ्लिपफ्लॉप सर्किटरी ते आपल्याला बघायचं आहे. ओके, टायमिंग सर्किटरी, फ्लिपफ्लॉप सर्किटरी, शिफ्ट रजिस्टर, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फोर्थ टॉपिकमध्ये बघायच्या. ओके, सिक्वेन्शियल सर्किट, SR फ्लिपफ्लॉप, JK फ्लिपफ्लॉप, रेस अराउंड कंडिशन, आणि ते फ्लिपफ्लॉप कशा पद्धतीने वर्क करतात, तर हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये पूर्ण बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या टायमिंग डायग्राम, काउंटर्समध्ये सिंक्रोनस काउंटर, असिंक्रोनस काउंटर, 4 बीट, 3 बीट, अप आणि डाऊन काउंटर, हे सगळं आपल्याला सिक्वेन्शियल सर्किटमध्ये बघायचं. तर कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये आपण काय बघितलं आहे, के-मॅप मेथड बघितली, आणि वेगवेगळे बुलियनचे डेरिव्हेशन डिराईव्ह कसे करायचे हे आपण शिकणार आहेत. आणि याच्यामध्ये मात्र आपण काय शिकणार आहेत, तर फ्लिपफ्लॉप, त्याच्यानंतर रजिस्टर्स, काउंटर्स, शिफ्ट रजिस्टर, ह्या गोष्टी आपल्याला इथं शिकायच्यात. आणि लास्ट आहे डेटा कन्व्हर्जन आणि मेमरी. तर कोणती गोष्ट स्टोअर करण्यासाठी काय लागतं आहे, मेमरी लागते. डेटा कशा पद्धतीने स्टोअर करायचा, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण DAC आणि ADC बघणार आहेत. तर DAC म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन, आणि ADC म्हणजे काय, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. तर हे ADC आणि DAC कन्व्हर्टर बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर मेमरीज बघणार आहेत, वेगवेगळ्या मेमरीज. तर कोणत्या, रॅम, रॉम, EPROM, EEPROM, तर ह्या सगळ्या मेमरीज बघणार आहेत. इंटरनल, एक्सटर्नल, तर ह्या सगळ्या मेमरीज आपण इथं बघणार आहेत. त्या कशा काम करतात, त्याच्यामध्ये काय असतं, मेमरी मॅप कसा असतो, मेमरी सायकल कशी असते, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भलेही हा सब्जेक्ट खूप साऱ्या ब्रँचला असतो, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वगैरे, परंतु हा अतिशय सोपा आणि सोपा पण टेक्निकल सब्जेक्ट आहे. ज्यांना टेक्निक समजली त्यांना सोपा जाईल, अदरवाईज हा बऱ्याच जणांना अवघड जातो. ओके, तर आमच्या इलेक्ट्रिकलला एक सब्जेक्ट आहे, पहा, त्या सब्जेक्टचं ॲब्रिव्हिएशन काय आहे, पहा इथं जसं तुमचं DT आहे, DT, तसं आमच्याकडं DEM म्हणतात त्याला, DEM, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो प्रोसेसर. तर हा मायक्रो प्रोसेसरचा पार्ट एक्स्ट्रा आहे, बाकी हा आणि DT जवळपास सारखा आहे. फक्त तुम्हाला हे जे आहे, हा आमचा 4th सेमिस्टरला आहे, हा DM पुढे E4 केला आहे. ओके, आणि हा तुमचा 3rd केला आहे, सगळ्या ब्रँचला 3rd केला. तर जवळपास 90% सिलेबस सेम आहे, याचा आणि याचा 90% सिलेबस सेम आहे. फक्त याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर हा ॲडिशनल पार्ट आहे. कशामध्ये, DEMमध्ये. इथं मायक्रो प्रोसेसर नाही, मायक्रो प्रोसेसर नावाचा सेपरेट सब्जेक्ट तुम्हाला पुढच्या सेमला आहे. ओके, तर हे डिजिटल टेक्निक तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. ओके, सो राईट डाऊन दिस. हे नका लिहू, फक्त तुम्ही हे टॉपिक लिहा, नंतर आपण 1 बाय 1 एका टॉपिकला सुरुवात करू. चला लिहा पटकन. तर बघा मित्रांनो, नंबर सिस्टीमला आपण सुरुवात करतो आहोत. ओके, DTचा फर्स्ट चॅप्टर नंबर सिस्टीम अतिशय सोपा आहे, सगळ्यात सोपा टॉपिक हा. ओके, याच्यामध्ये 4च कंटेंट आहेत. किती, 4, आणि 4 पैकी परीक्षेला 4 पण येण्याची शक्यता आहे. ओके, जवळपास 12 ते 16 मार्काला हा
सोपा टॉपिक विचारला जातो. तर याच्यामध्ये पहिला आहे नंबर सिस्टीम. पहिला टॉपिक काय, पहिला पार्ट्स काय आहे, नंबर सिस्टीम. तर नंबर सिस्टममध्ये टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम. ओके, टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम. मग कोणकोणत्या टाईपचे नंबर सिस्टीम आहेत? डेसिमल, हेक्साडेसिमल, ऑक्टल आणि बायनरी. तर हे डिटेलमध्ये बघणार आहेत आपण. डेसिमलमध्ये 0 to 9 वाला, हेक्साडेसिमल म्हणजे काय 0 to F वाला, ऑक्टल म्हणजे 0 to 7 वाला आणि बायनरी 0 and 1. तर हे आपण बघणार आहेत वन बाय वन. ओके, टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम. तर हा पहिला. आणि याचं इंटर कन्व्हर्जन म्हणजे डेसिमल टू हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल टू ऑक्टल, ऑक्टल टू बायनरी, हे आपल्याला शिकायचं. आता तुमचं कॅल्क्युलेटर जर बघितलं तर तुम्हाला तिथं ग्रीन किंवा ब्ल्यू याच्यामध्ये काय दिसतील, बायनरी, हेक्साडेसिमल आणि ऑक्टल अशा पद्धतीची नंबरिंग दिसेल. ओके, तर त्याचं इंटर कन्व्हर्जन कसं करायचं हे आपण याच्यामध्ये शिकणार आहे. ओके, तर याच्यावर एक 2 ते 4 मार्काचा प्रश्न असतो, म्हणजे असतोच, कंपल्सरी. ओके, कंपल्सरी क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायनरी अरिथमेटिक. याच्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे बघणार आहेत आपण बायनरीचं. ओके, बायनरीचं ॲडिशन, बायनरीचं सबस्ट्रॅक्शन, बायनरीचं डिव्हिजन, बायनरीचं मल्टिप्लिकेशन, ह्या गोष्टी शिकायच्यात. तसंच सबस्ट्रॅक्शन बाय युजिंग वन्स कम्प्लिमेंट अँड टूस कम्प्लिमेंट. वन्स कम्प्लिमेंट आणि टूस कम्प्लिमेंट थ्रू तुम्हाला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं. कशाचं? बायनरीचं. ओके, तर हा तुमचा दुसरा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे कोड बघणार आहेत. ओके, तर कोणकोणते कोड आहेत तुमच्या सिलेबसला? BCD कोड आहे, ग्रे कोड आहे, XS3 कोड आहे, ASCII कोड आहे. ओके, आणि त्यांचं कन्व्हर्जनसुद्धा आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन. तर हे कोड कुठं वापरतात? बारकोड, जसं बारकोड वगैरे असतं किंवा स्कॅनिंगचे कोड असतात, तसं हे कोड कुठं वापरतात आणि त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला इथं शिकायचं आहे. का बरं शिकायचं आहे? कारण बघा, तुम्ही एखादा वस्तू जर विकत आणायला गेले तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं. आता समजा हे पुस्तक आहे, या पुस्तकाला हे कोडिंग आहे, पहा, ही उभट रेषा ज्या आहेत ह्या कोडिंग आहेत. तर या पद्धतीचे कोडिंग जे आहेत हे कसे जनरेट होतात आणि त्याचं कन्व्हर्जन काय, त्याचं ॲप्लिकेशन काय. तसंच इथं डिजिटलमध्ये हे BCD, ग्रे, XS3 हे कोड, त्याचं कन्व्हर्जन आणि त्याचं ॲप्लिकेशन हे आपण इथं बघणार आहेत. त्याच्यानंतर BCD अरिथमेटिक, याच्यामध्ये आपण BCDची ॲडिशन बघणार आहेत आणि BCDचं सबस्ट्रॅक्शन बघणार आहेत. पण सबस्ट्रॅक्शन कसं? बाय युजिंग 9th ॲज कम्प्लिमेंट, 9th आणि 10th कम्प्लिमेंट. ओके, जसं वन्स आणि टूस होतं तसं 9th आणि 10th याचे कम्प्लिमेंट घेऊन आपण काय करणार आहेत, BCDची सबस्ट्रॅक्शन करणार आहेत. तर हे तुमचा पहिल्या टॉपिकचा सिलेबस आहे. तर वन बाय वन आपण बघू. इथपर्यंत समजलं? चला लिहून घ्या पटकन.